ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು ಬಾಜುದವ್ರು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಬ ಬಾಜು ಅವ್ರಿಗೆ ಹಾಕೋರಿ ಶಂಕರ್ನೇ ಅಂತೀರಿ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ स्वागत है आपका हक की आवाज में। मैं हूं शकील बागमारे। राशन माफियाओं की लूट मार का आज करेंगे हम खुलासा कि किस तरह राशन देने के नाम पर पैसे लूट रहे हैं अन्य भाग के सौदागरों का खुलासा। सरकार की तयशुदा रकम से ज्यादा वसूले जा रहे हैं पैसे। सरकार राशन देती है ऐसे लोगों को जो गरीबी की रेखा से नीचे की जिंदगी गुजार रहे हो। उन परिवार को सरकार बीपीएल कार्ड देती है जिसमें चावल अन्य भाग स्कीम के तहत मुफ्त दिया जाता है। इसी में तोड़ दाल भी दी जाती है जिसका चार्ज सरकार तय करती है। और राशन देने से पहले जिन जिन का राशन कार्ड है उन्हें उन लोगों को के मोबाइल पर एक मैसेज आता है जिसमें सरकार की तयशुदा रकम तय होती है जो इस महीने के हिसाब से 38 रुपए तय की गई है। मगर सरकारी तयशुदा सामान को छोड़कर एडिशनल यानी एक्स्ट्रा चीज़ें जैसे कि साबुन, चायपत्ती, जीरा, राया, खोपरे का तेल, हल्दी वगैरह दिया जाता है। कई दुकानदार राशन की तयशुदा 38 रुपए को मिलाकर कोई 100 रुपए, कोई 80 रुपए, कोई 60 रुपए ले रहे हैं, वो भी जबरन। अगर राशन अनाज लेना है तो आपको इनके जरिए दिए जाने वाले सामान लेना ही पड़ेगा। आप इन राशन माफियाओं को मना नहीं कर सकते। मना करने पर आपको अनाज नहीं दिया जाएगा। जबकि राशन दुकानों में राशन का सामान के अलावा दूसरा सामान बेचना गैर कानूनी है। जी हाँ, गैर कानूनी है। जिन ग्राहकों के पास 40 या 50 रुपए से ज्यादा की रकम ना होने पर उनको सामान नहीं दिया जाता, उन्हें पैसे लाने के लिए भेज दिया जाता है। जबकि इन राशन दुकानदारों को 38 रुपए से ज्यादा लेने की अनुमति नहीं है। फिर भी ये लोग गरीब जनता को जबरदस्ती से इन्हें लूटा जा रहा है। जो गरीब ज्यादा पैसे का भुगतान नहीं कर सकते उनका अनाज बड़े दामों में होटलों और व्यापारियों को लाखों की कीमत में बेचा जाता है। हमारी नज़र में तो राशन माफिया गरीबों को इसलिए शायद इतना परेशान करते हैं ताकि इनका अनाज छीनकर अपने गोदाम भरा जाए, जिसमें अधिकारी भी इनका साथ देते होंगे। तभी ये लोग खुलेआम गरीब जनता को लूट रहे हैं और थंब स्कैन के भी 10 रुपए लिए जाते हैं। 190 रे यारे ओनर मिलिंग चंचल का बोर्ड दबाने 10 रुपए और 10 रुपए बोर्ड दबाने का ले रहे हैं। 10 रुपए ये अलग है। कितने पैसे दे रहे हैं? यहाँ कूपन लेने हैं, बोर्ड दबाने 10 रुपए दे रहे हैं। मगर मान लीजिए एक राशन दुकान में 1000 या 1200 राशन ग्राहक हैं जो होते भी हैं। थंब स्कैन को 10 रुपए के अनुसार 10,000 से 12,000 रुपए सीधे सीधे इनके किसे में जाएंगे और जा भी रहे हैं। अब जनता समझदार है। अब आप ही सोचिए, सिर्फ बीजापुर शहर के कुल 55,300 बीपीएल के ग्राहक हैं। हर महीने को 30 रुपए आपसे एक्स्ट्रा लिए जाते हैं, यानी 16,59,000 हर महीने गरीब जनता की जेब से निकाले जाते हैं। जब इन राशन दुकानों के मालिकों से हमारे रिपोर्टर
खुर्शीद आलम ने पूछा, आपको एक्स्ट्रा सामान बेचने का आदेश किसने दिया और किस बात पर आप थम्स स्कैन के 10 रुपए लेते हैं? तो सुनिए इन लोगों का क्या कहना था। चाय पत्ती साबुन ये सब बेचने की अनुमति कौन दी? तो अनुमति नहीं है, हमें चिल्लर नहीं कर देते। चिल्लर नहीं कर बोलते 38 रुपए चिल्लर, 40 रुपए लो। नहीं, वो लोग दे तो लेते 2 हैं। रुपए चिल्लर दे दे। ठीक है, दे तो लेते हैं। नहीं, ये सब बेचने की परमिशन है? चाय पुड़ी साबुन और बेचने की परमिशन है? परमिशन तो नहीं। वे कहीं बेचते हैं तुम्हें? सर बेचते नहीं है, वो ले तो लेते हैं, नहीं तो नहीं। बेचने की अनुमति से नहीं है तो राशन दुकान में है। ये रेशन दुकान है क्या किराना दुकान है? राशन दुकान है। हाँ, फिर ये सब कहीं को रखते हैं चीजें नहीं, तुम्हें? हमें ये परमिशन है क्या? नहीं है, नहीं बोल रहा हूँ। हाँ, फिर कहीं को रखते हैं? नहीं देते मैं। कौन है? नहीं, तुम्हारे ऑफिस से क्या भी ऑफिस से क्या नहीं बेचो कर को है? क्या नहीं नहीं है? नहीं तुम्हारा नाम क्या? बोस मालिक कौन है? भाई तुम्हें ओनर तुम्हें ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಅದಾವ್ರಿ ಇದು ಎಲ್ಲ ಇದು ತಗೊಳಕ ಮತ್ತು ಸಾಸಿವೆ ಮಾರ್ಲಾಕ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತದಾವ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಿಗೆ ಫುಡ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಿಗೆ ಅದು ಗೊತ್ತದಾವ ಅದೇನು ಗೊತ್ತು तम ಹೆಸರು ರೀ ಅರವಿಂದ್ ಕೊಟ್ಟು तो राशन शॉप में जो है राशन की शॉप कुछ भी नहीं बेच सकते आप। ये किरानी दुकान का जो आइटम है साबुन है चाय पत्ती है तेल है जो आप बेच रहे हैं ये बेच नहीं सकते, लेकिन आप कह रहे हैं कि डिपार्टमेंट के लोग आपसे कहे हैं कि बेच सकते हैं। पहले ऑर्डर था जो कोऑपरेटिव पहले था ऑर्डर। हाँ, वो हिसाब से आज भी हमें बेचेंगे क्या ऑर्डर वो रद्द होके कितने साल हो गए आगे? लेकिन अभी तक आप बेच रहे हैं। नहीं रख सकते। गायन जीरा दे रहे हैं, ये परमिशन है क्या फूड ऑफिसर? वैसा कुछ नहीं होना बोले तो देते नहीं तो नहीं, बेचने की परमिशन है क्या? नहीं ये संघ के वजह से होना बोले तो देते नहीं तो नहीं, संघ की तरफ से बोले तो संघ का जो रेशन डिपार्टमेंट से फूड डिपार्टमेंट से नहीं तुम्हारा परमिशन है क्या? नहीं नहीं ರೇಷನ್ ಅಂಗಡಿದಾಗ ಇದು ಕಿರಾಣಿ ಸಾಮಾನು ಮಾರೋದು ಪರ್ಮಿಷನ್ ಅದಾವ ಇಲ್ಲ? ನೋಡ್ರಿ ನಮ್ಗ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಲಂತ ತಂದದ ಅವ್ರ ಪಗಾರ ಕಷ್ಟ ಐತಿ. ಅದಾವ ಇಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ರಿ. ಈಗ ಅವು ಅದಾವ ಪರ್ಮಿಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರ? ಕೆಲವೊಂದು ಮೊದಲಾದ್ರೂ ಇತ್ತರಿ ಈಗ ಆದ್ರೂ ಅದು ಐತಿ. ಏನ್ ಐತ್ರಿ ಪರ್ಮಿಷನ್? ಇಲ್ಲ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ಅನಾನುಕೂಲ ಅದ. अब ये 10 रुपए तो ये गैर कानूनी है, ये राशन दुकान के अंदर अच्छी बात नहीं। ಮತ್ತೆ ಅದು ಅದು ಥಂಬ್ ಸ್ಕ್ಯಾನಿಂಗ್ ರೊಕ್ಕ 10 ರೂಪಾಯಿ ತಗೊಳಕತ್ರಿ, ಅದು ತಗೋ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ ಅವರು. ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ ಖರ್ಚು ಇದ್ರದ್ದು ಖರ್ಚು ನಿಮ್ಮೇ ಖರ್ಚು ತಗೊಂಡು ಮಾಡಾಕತ್ರಿ. ನಮ್ಮ ಖರ್ಚು ಎದುರಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅವರು ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟಾರ ಇದು ಥಂಬ್ ಇಂಪ್ರೆಸ್ ತಗೋರಂತ. ಅಂಗಡಿಕಾರ ಕೆಲವರು ವಿದ್ಯಾವಂತರಿಲ್ಲ, ನಂದು ಒಂದೇ ಅಂಗಡಿ ಅಲ್ರಿ, ಒಂದು 100 ಅಂಗಡಿ ಒಳಗ ಒಂದು 10 ಜನ ಆಪರೇಟ್ ಈಗ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಉಚಿತವಾಗಿ ರೇಷನ್ ಅನ್ನ ಭಾಗ್ಯದಾಗ ಬರ್ತಾವ, ಅದ್ರಾಗ ನಿಮ್ಗೆ ಕಮಿಷನ್ ಕೇಳ್ರಿ ಕಮಿಷನ್ ನೀವು ಎಲ್ಲ ಥಂಬ್ ಎಲ್ಲ ನೀವೇ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಪ್ರಕಾರ. ಕೇಳ್ರಿ ನಾ ಇಲ್ಲ ಅಂದೆ. रखने की परमिशन है क्या डिपार्टमेंट की तरफ से? ये बोलेंगे हमारा ऑर्डर भी है कोऑपरेटिव के हिसाब से कुछ भी रख सकते हैं। ऑर्डर है आपके पास? नहीं, फूड डिपार्टमेंट में है है। मुझे हमने बोले थे जे हाँ। जरा क्या तो वैरायटी रख सकते हैं कर बोलो वो हिसाब से रखे थे। ये किराना दुकान का सामान बेचने की परमिशन नहीं। अच्छी बात है छोड़े तुम्हें बोला बराबर छोड़ो कर छोड़। तो ये गैर कानूनी है, ये राशन दुकान के अंदर अच्छी बात नहीं। साबुन चाय पत्ती किराने दुकान बनाए आप राशन दुकान। ಈಗ ಮೊದಲು ಉಪ್ಪು ಬರ್ತಿತ್ತು ಎಣ್ಣೆ ಬರ್ತಿತ್ತು ಎಲ್ಲ ಬಂದಾಗ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಈ ಏರಿಯಾದಾಗ ಏನು ಹಾಕೋದು ಅದಕ್ಕೆ ಹೆಸರು ನಮ್ಗಡೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಏನು ಅದನ್ನ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ಯಾರ ಬ್ಯಾಡಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಇಡ್ತೀರಿ ಯಾಕೆ ಇಲ್ಲ ಈ ಜನರು ಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಬಿಡ್ತೀವಿ, ಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಬಿಡ್ತೀವಿ. ಇಡುವುದೇ ಅದು ಇಲ್ಲಿಗಲ್ ಆಯ್ತು ಬಿಡ್ತೀವಿ, ಬಿಡು ಅಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ತೀವಿ ಸರ್. ಏನಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಆಫೀಸರ್ಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿರಿ ಇದು ಇಷ್ಟು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಇಷ್ಟು ರೊಕ್ಕ ತಗೋತೀವಿ ರೀ ಏನಿಲ್ರಿ ಈಗ ಪಬ್ಲಿಕ್ ಬೇಡ ಇದು ಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ತೀವಿ ಅದೇನು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ. तो सुना आपने, मीडिया और पब्लिक कहें तो छोड़ देंगे। सरकारी गद्दी में आराम कर रहे अधिकारी सुनिए ये राशन दुकान वाले मीडिया के या जनता के कहने पर छोड़ने की बात करते हैं और आपका नाम तक नहीं लिया जाता। इसका क्या मतलब होता है जरा आप ही सोचिए, क्योंकि जनता को तो बात समझ में आ जाएगी मगर समझना अब अधिकारियों को चाहिए।
गैर कानूनी तरीके से सामान बेचा जाता है। इन लोगों ने साफ साफ कबूल किया है। अब आपका भी फर्ज बनता है आप इन पर कार्रवाई करें जो हर महीने वो भी गरीब जनता को लूट रहे हैं। सोचने वाली बात यह है कि ये सरकारी अधिकारी आखिर करते क्या है और क्यों इन राशन दुकानदारों के खिलाफ कार्रवाई नहीं करते। मैं आपको इसका खुलासा करता हूं, देखिए। इधर आओ सर। यहाँ पर आप देख सकते हैं कि ये साबुन कितना है, इसका रेट 10 रुपये। ये 10 रुपए का साबुन है। और ये चाय पुड़ी 30 रुपये। 25 रुपए। 30 हाँ 25। 25 रुपए, 35 रुपए। और क्या बेचते हैं? और क्या देते हैं? देते हैं आज तो नहीं लेकर अभी। क्या क्या देते हैं? देते हैं क्या होना सो जीरा राया हाँ, सब देते हैं। जीरा राया भी देते हैं। वो दिए तो कितने लेते हैं पैसे? 100 रुपये। 100 रुपए लेते हैं। अब ये 10 रुपए, ये 25 रुपए, 35 रुपए, 35 रुपए और कार्ड के 38 रुपए। कितने हुए सब मिला? 75। लेकिन आप 100 रुपए ले रहे हैं। नहीं देते फिर हमें साबुन भी देते, 2-2 3-3 साबुन देते, लिखित नहीं देते, 2-2 3-3 देते, 2-2 3-3 देते हैं। सब है। तो ये गैर कानूनी है। ये राशन दुकान के अंदर अच्छी बात नहीं। साबुन, चाय पत्ती, किराने दुकान बनाए आप राशन दुकान। अच्छी बात नहीं दी है, बस ಮತ್ತೆ ಮೆಸೇಜ್ ಬರ್ತಾವ ನಿಮಗೆ 38 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ? ಅದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಫೋನ್ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಇದು 100 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ರೆ ಅದು ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರೆ ನಿಮಗೆ. क्या क्या ले रहे हैं? हाँ, ಚಾಪುಡಿ ಸಿ ಸಾಬನ್ ಸಿ पैसे कितने दे रहे हैं? 100 रुपये दे रहे हैं। देखो साहब चिल्लर नहीं कर वो देते हैं, जबरदस्ती तो किसका भी नहीं। जबरदस्ती गए तो किसको तो पूछो, वो सराय का तो देखो क्या क्या देते हैं? बस दाल और चावल देते हो गवर्नमेंट से। क्या चाय पत्ती साबुन उन्होंने तो लेने नहीं छोड़ी। चाय पत्ती साबुन ये सब बेचने की अनुमति कौन दी है? तो अनुमति नहीं है, हमें चिल्लर नहीं कर देते। चिल्लर नहीं कर बोलते 38 रुपये चिल्लर, 40 रुपये ले। नहीं उन्होंने दे तो लेते 2 हैं। रुपये चिल्लर ले दे। ठीक है दे तो लेते हैं। नहीं, ये सब बेचने की परमिशन है? चाय पुड़ी साबुन और बेचने की परमिशन है? परमिशन तो नहीं। वे कहीं बेचते हैं तुम्हें? ना बेचते नहीं है, हम लोग ले तो लेते हैं, नहीं तो नहीं। बेचने की अनुमति से नहीं है तो राशन दुकान में है। ये रेशन दुकान है क्या किराना दुकान है? राशन दुकान है। हाँ, फिर ये सब कहीं को रखते हैं चीज़ें तुम्हें? नहीं, हमें ये परमिशन है क्या? नहीं है, नहीं एक रिपोर्ट। हाँ, फिर कहीं को रखते हैं? नहीं 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 देते मैं। कौन नहीं, तुम्हारे ऑफिस से क्या भी ऑफिस से क्या नहीं बेचोकर को है? क्या नहीं नहीं है? नहीं नहीं तुम्हारा नाम क्या है? घोष मालिक कौन है? भाई तुम्हें ओनर तुम्हें चाहिए। तो 100 रुपये कहीं के लेते हैं? कहीं के लेते हैं 100 रुपये? साबुन चाय पत्ती दाल लेते, चावल के नहीं पैसे। चावल के नहीं नहीं लेते? नहीं हाँ, 1 रुपया नहीं फ्री। साबुन चाय पत्ती देखो। साबुन चाय पत्ती कहाँ है? वहाँ है, वहाँ ले तो लोगों का नहीं। एक मिनट। तो BPL कार्ड के कस्टमर हैं, जब आते हैं दुकान को तो आइए उन्हीं की से सुनते हैं कि वो क्या कह रहे हैं। तो ये 24 नंबर दुकान जो राशन दुकान है बड़ी कमान के अंदर, आज हम यहाँ पर आए हैं रियलिटी चेक के लिए। 70 रुपए लेते, महीना 70 रुपए लेते। हाँ। खाली दाल देते, चावल देते और एक सासवी जीरी आता चाहिए और हल्दी। तो तुम्हारा मैसेज आता नहीं 38 रुपये देना बोल को? नहीं आता, मोबाइल में नहीं देते। तो 70 रुपये तुम्हें कितने पैसे ले रहे हैं? 40 रुपये ले रहे हैं? नहीं 70 रुपए ले रहे। 70 रुपये 70 रुपये ले रहे हैं? मैं 70 रुपए देती हूँ हर महीने। 70 रुपये देते हैं। ಹೇಳ್ರಿ ಇಲ್ಲ ನೀವು ಹೇಳ್ರಿ. 178 ಏನೇನು ಕೊಡಾಗಿತ್ತು ರೀ? ಅಕ್ಕಿ ರೊಕ್ಕ ಎಷ್ಟು ತೊಗೊಳಗಿತ್ತು ರೀ? 20 ರೂಪಾಯಿ. ಎದಕ್ಕೆ ತೊಗೊಳಗಿತ್ತು ರೀ 20 ರೂಪಾಯಿ? ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸಾಸಿವೆ 10 ರೂಪಾಯಿ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ಗೆ 10 ರೂಪಾಯಿ, ಸಾಸಿವೆಗೆ 10 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು. ಇದು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಿಂದ ಅನುಮತಿ ಅದಾವ ಇದು ತೊಗೊಳಕ್ಕೆ? ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಬಟ್ಟೆ ಒತ್ಲಾಕ, ಸಾಸಿವೆ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಸಾಸಿವೆ ಕೊಯ್ದು ಹೇಳ್ಯಾರ ಏನು ಕೊಡಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಏನಾರ ಚಿಲ್ಲರ್ ಇದು ಇಲ್ಲ ಇದು ಮಾಡೋದು. ಮತ್ತು ಅದು ಥಮ್ ಸ್ಕ್ಯಾನಿಂಗ್ಗೆ ರೊಕ್ಕ 10 ರೂಪಾಯಿ ತೊಗೊಳಾಗತ್ತೆ ರೀ. ಅದು ತಗೋ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ ಅವರು. ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ. ಖರ್ಚು ಇದ್ರದ್ದು ಖರ್ಚು ನಿಮ್ಮೇ ಖರ್ಚು ತೊಗೊಂಡು ಮಾಡಾಗತ್ತೆ. ಮತ್ತು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಅದಾವ ರೀ ಇದು ಎಲ್ಲ ಇದು ತಗೊಳಕ್ಕೆ ಮತ್ತು ಸಾಸಿವೆ ಮಾರ್ಲಾಕ? ಸಾಸಿವೆ ಚಿಲ್ಲರ್ ಸಂಬಂಧ ಏನಾರು ಒಂದಿತ್ತು ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತದಾವ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ, ನಿಮ್ಮ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಿಗೆ, ಫುಡ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಿಗೆ ಅದು ಗೊತ್ತದಾವ. ಏನು
ಅದೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ತಮ್ಮ ಹೆಸರು ಅರವಿಂದ್ ಪಪ್ಪ. दुकान है ये किराना दुकान का सामान बेचने की परमिशन नहीं है। अच्छी बात है, छोड़े। तुम्हें बोले बरोबर छोड़ो कर छोड़, ठीक है? क्या तुमने और कौन परमिशन दी बेचो कर नहीं रुपया 2 रुपया मिलता करो क्या कर सकते हैं वो नहीं को रखो बता। दुकान नंबर 205 एरिया ये ला टिकले ले और कुछ नहीं, चावल देते, चावल दाल और कुछ नहीं। पैसे कितने ले रहे हैं? पैसे 40 रुपये ले रहे हैं। हाँ होना बोले तो राया, नहीं तो नहीं। राया जीरा होना बोले तो, नहीं तो नहीं। ये भी तुम्हारे पास ही था। हाँ ले। हेलो एक मिनट, ಏನೇನು ತೊಗೊಂಡ್ರಿ ಇದು? ರಾಯಾ ಜೀರಾ दाल दिखाओ सर। होना बोले तो देते। पैसे कितने लिए? 40 रुपये वो उसके 20 मिला वो 60। 60 रुपये लिए। ये राया जीरा तू ना मैसेज आता है 38 रुपये दो कर को, तो 38 रुपये देखो तुम्हें तुम्हारा माल लेना। वो ये राया जीरा क्या करता नहीं, राया जीरा लेना कर को है क्या? हमना होना तो ले सकते हैं, नहीं तो नहीं। नहीं अभी तुम्हें राया जीरा दे रहे हैं, ये परमिशन है क्या फूड ऑफिसर? वैसा कुछ नहीं, होना बोले तो देते, नहीं तो नहीं। नहीं बेचने की परमिशन है क्या? नहीं, ये संघ के वजह से होना बोले तो देते, नहीं तो नहीं। मैं संघ की तरफ से बोले तो संघ का जो रेशन डिपार्टमेंट से फूड डिपार्टमेंट से नहीं, तुम्हारा परमिशन है क्या? नहीं, 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 ये कहीं बेचते हैं? होना बोले तो देते, नहीं तो नहीं। 38 रुपये लेना कर को है। वो वर्ष वो एक ही बंद की वो भी चल रहा है क्या लॉटरी क्या क्या ले रहे हैं? चावल और राया। पैसे कितने दिए? अभी नहीं दिए पैसे। माल लेने से एक्स्ट्रा पैसे ले रहे हैं। 60 रुपये दे रहे हैं। अब 60 रुपये दे को चिट्ठी लाए, 10 रुपये ये अलग है और 60 रुपये अलग है। क्या क्या देते हैं बोले? राया जीरा और राया जीरा। 38 रुपये देना कर को तुमने मैसेज आता? 38 रुपये दे को तुम्हारा राशन तुम्हें लेना, और ये बोर्ड दबाने के वो पैसे नहीं देना, सिर्फ 38 रुपये देना तुम्हें। अभी दवाई पैसे ले रहे हैं अंगड़ी नंबर ಅಂಗಡಿ ನಂಬರ್ 190। 190 ಏನೇನು ಕೊಳ್ಳಾಗಿತ್ರಿ? ಏನು ಅಲ್ಲಿ ನಮ್ದು ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತೊಂದರೆ ಅದ, ಈ ಅಂಗಡಿ ಹುಡುಗರು ಈ ಆಪರೇಟರ್ ಏನದ್ರಿ ನಮಗೆ ನಂತಿ ನಡ್ಸಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಹೊರಗಿನ ಹುಡುಗರು ಬಂದಿರ್ತಾವೆ, ಅವ್ರು ಯಾರೇ ಕೊಟ್ಟರೆ ತಗೋತಾರೆ, ಇಲ್ಲ ಅದನ್ನು ಇಲ್ಲ, ಮತ್ತು ಅಂಗಡಿ ಒಳಗೆ ಜಬರ್ದಸ್ತಿ ತಗೋ ಅಂತ ಏನಿಲ್ಲ. ಈಗ ಏನೇನು ಕೊಳ್ಳಾಗಿತ್ತೀರಿ? ಈಗ ಇದು ರೀ ಬ್ಯಾಳಿ ಮತ್ತೇನದ ಅವ್ರು ಏನಾದರೂ ತಂದಿಟ್ಟಿದ್ರೆ ಜಬರ್ದಸ್ತಿ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ತೊಗೊಂಡ್ರೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಏನು ಕೊಳ್ಳಾಗಿತ್ರಿ? ಅರಿಶಿನ ಇದು ತಂದಾರಿ, ಅರಿಶಿನ ಪುಡಿ ಅದ ಈಗ ನಾವು ನೋಡಿವಿ. ಇಲ್ಲ ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕ ಇಲ್ಲ ಅದನ್ನೇ ಇದ್ದಿದೆ, ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಯಾರಿಗೂ ಇದನ್ನ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕ ನಾವು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಹೋಗ್ತೀನಿ. ಇದು ಪರ್ಮಿಷನ್ ಅದಾವ ಮಾಡ್ಲಾಕ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಯಾಗ? ರೇಷನ್ ಅಂಗಡಿದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೆಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ತಂದು ಇಟ್ಟದ್ರಿ ಅದಷ್ಟೇ. ನಾ ಅದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೇಳಾಗ್ತಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ. ಇಲ್ಲ ಇದ್ದದ್ದು ಹೇಳ್ಬೇಕಲ್ರಿ. ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಲಿಂದ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿದಾಗ ಇದು ಕಿರಾಣಿ ಸಾಮಾನು ಮಾರೋದು ಪರ್ಮಿಷನ್ ಅದಾವ? ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಲಂತ ತಂದದ, ಅವ್ರ ಪಗಾರ ಕಷ್ಟ ಅದಾವ ಇಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ರಿ. ಈಗ ಅವು ಅದಾವ ಪರ್ಮಿಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೆಲವೊಂದು ಮೊದಲಾದ್ರೂ ಇದ್ದರೆ ಈಗಾದ್ರೂ ಅದು ಐತಿ. ಏನ್ ಐತ್ರಿ ಪರ್ಮಿಷನ್? ಇಲ್ಲ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಅನಾನುಕೂಲ ಅದ. ರೇಷನ್ ಅಂಗಡಿ ನಾವೇನು ಯಾರ್ದು ಕಾರ್ಡ್ದಾರ ಮೊದಲಿತ್ತು ನಾವು ಹೋಗ್ತೀವಿ, ಮುಳುಗಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಇದು ಮಾಡೋದು ಏನು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಆನ್ಲೈನ್ ಐತಿ. ನಮ್ಮ ಅಂಗಡಿಯವರು ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ ಹೋಗೋ ಕರೆದು ಬಂದು ಹಂಚ್ತಾರೆ. ಸರ್ ನಾವು ಅಕ್ಕಿ ಶೋರ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಎಷ್ಟದ ಮತ್ತೆ ಯಾರ್ದು ಏನ್ರಿ ಮುಗಿಸಿದ್ರೆ ನಾನು ಅದನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಸರ್ ನಾವು ಅದು ಮಾಡಾಕತ್ತಿಲ್ಲ ಸರ್ವೆ. ರೇಷನ್ ಅಂಗಡಿದಾಗ ಕಿರಾಣಿ ಸಾಮಾನು ಇಟ್ಟು ಮಾರ್ಲಾಕತ್ತಾರ, ಇದು ರೇಷನ್ ಅಂಗಡಿ ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ಅದೊಂದು ಸಂಘ ಐತಿ, ಸಂಘ ಮುಳುಗಿ ಹೋಗ್ತದ, ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ತಂದಿಟ್ಟದ ಅಷ್ಟೇ. ಯಾರಿಗೂ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕಿ ಕೊಡಂಗಿಲ್ರಿ, ಗೋಧಿ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಈ ಥರದ್ದು ಏನಿಲ್ಲ. ಅದು ಪರ್ಮಿಷನ್ ಇರ್ಲಾರ್ದೆ ನೀವು ಇಟ್ಟಿರಿ ತಪ್ಪೇ ಅಲ್ರಿ. 38 रुपये रहा तो 65 रुपये ಯಾರು ಇವತ್ತ ರೇಟ್ ನಾ ಹೊನಾತ और 10 रुपये बोर्ड के नहीं, वो 10 रुपये वो
तुमना मालूम है ये अंगूठ ಈಗ 70 ರೂಪಾಯಿ ತಗೊಳಕತ್ತೀರಿ ಸರ್ ನೀವು 70 क्या ಎಷ್ಟು 62 रुपए लेता हूँ हर बार नहीं नहीं अपना तो 50 लेता हूँ नहीं लेने वाला को लेता है। रहने 50 लेता है तो अच्छा, अपना 62 लेता तो तुमना होना तो ले नहीं हाँ हाँ बड़ी के मानना 80 लेता है जबरदस्ती तो करे तो मैं बोलता हूँ 70 रुपए उन्होंने लेते हैं 10 रुपए हाँ 80 रुपए यार बट का बोल रहे तो वो प्राइवेट है वो दुकानदार हमारा लाइट नहीं है वो 18,000 बिल आया वो बेचारा वो गवर्नमेंट भी बोल रही है प्रेस ಅವರು ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟಾರಿ ಇದೂನು ಇದು ತಮ್ಮ ಇಂಪ್ರೆಸ್ ತಗೋರಂತ ಅಂಗಡಿ ಕಾರ್ ಕೆಲವರು ವಿದ್ಯಾವಂತರಿಲ್ಲ ನಂದು ಒಂದೇ ಅಂಗಡಿ ಅಲ್ರಿ ಒಂದು 100 ಅಂಗಡಿ ಒಳಗ ಒಂದು 10 ಜನ ಆಪರೇಟ್ ಈಗ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಉಚಿತವಾಗಿ ರೇಷನ್ ಅನ್ನ ಭಾಗ್ಯದಾಗ ಬರ್ತಾವ ನಾ ಹೇಳಿದ್ದು ಅದ್ರಾಗ ನಿಮ್ಗೆ ಕಮಿಷನ್ ನಾ ಹೇಳಿದ್ ಕೇಳ್ರಿ ಕಮಿಷನ್ ನೀವು ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಈಗ ನಾಲ್ಕು ಜನದ ಉಪಜೀವನ ಇಂಪ್ರೆಷನ್ ನಡೆಯೋದು ಕಷ್ಟ ಅದ ಎಲ್ಲ ನೀವೇ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ರೂಲ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ನಾ ಹೇಳಿದ್ ಕೇಳ್ರಿ ನಾ ಇಲ್ಲ ಅಂದೇನ ಅದು ಮಾಡ್ರಿ ಯಾರಿಗೆ मैं बोल रहा जबरदस्ती नहीं है चलान अव्वल क्या था तुमने मालूम हकीकत अभी क्या है बोलो 1 किलो भी ले नहीं सकते ले सकते अंगूठा किसका है उन्हें मालूम ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡಲಾಗಿತ್ತಿಲ್ಲ ನೀವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾಡ್ತೀರಿ ಬರ್ತದ ಯಾರಿಗೂ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಮಾಡು ಡೇವಿಡ್ ಅವರೇ ಮಾಡು ಮಾಡು ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಮಾರುವುದು ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲ ಬರೀ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿದಾಗ ರೇಷನ್ ಅಷ್ಟೇ ತಗೊಳ್ಳೋದು करंट नहीं है 18,000 बिल आए ये है बोल कौन होना ले ऐसा नहीं सुनता पसंद है मैं आप नहीं बशीर करते ಈಗ ಜನರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ ಸರ್ ಇಷ್ಟು ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಬಂದವು ನಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಮ್ಮ ಹೆಸರು ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಪಾಟೀಲ್ ಅಂಗಡಿ ನಂಬರ್ 190 ಪರಿಸ್ಥಿತಿ ಗಂಭೀರ ಐತ್ರಿ ಅದನ್ನ ಸರಿಪಡಿಸ್ಬೇಕು ಏನು ಯಾರಿಗೂ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಮಾರೋದು ಇಲ್ಲಿಗಲ್ ನೀವು ನಾನು ಏನು ಹೇಳಿದೆ ರೀ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಅಷ್ಟೇ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲ ನಾವು ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಯಾವ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅದನ್ನ CM ಅವ್ರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟೆವು ಕೆಲವೊಂದು ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೋತೇವ್ರಿ ನಾವು ತಗೊಂಡ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಆಯ್ತ್ರ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟರೆ ನೀವು ಮಾಡಮ್ರಿ ಅದು ಒತ್ತಾಯ ಇಲ್ಲ ಒತ್ತಾಯ ಈಗ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲ ಈಗ ಇಲ್ಲ ಈಗ ತಾತ್ಪೂರ್ತಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ ಅದನ್ನ ಒಪ್ಕೋಬೇಕಲ್ರಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಇದು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಿಂದ ಅನುಮತಿ ಅದ ಇದು ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಬಟ್ಟೆ ಒತ್ಲಾಕ ಸಾಸಿವೆ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಸಾಸ್ಪೆಂಡ್ ಕೊಯ್ದು ಹೇಳ್ಯಾರ ಏನು ಕೊಡಂತ ಹೇಳ್ಯಾರ ಏನಾರ ಚಿಲ್ಲರ್ ಇದು ಇಲ್ಲ ಇದು ಮಾಡೋಣ ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಸಾಸ್ಪೆಂಡ್ ಕೊಯ್ದು ಹೇಳ್ಯಾರ ಏನು ಕೊಡಂತ ಹೇಳ್ಯಾರ ಏನಾರ ಚಿಲ್ಲರ್ ಇದು ಇಲ್ಲ ಇದು ಮಾಡೋಣ बीजापुर शहर के इब्राहिम रोज़ा रोड पर रेशन शॉप नंबर 202 यहाँ पर हम पहुँचे हैं तो रियलिटी चेक कीजिए तो आइए यहाँ पर जानने की कोशिश करते हैं कि रेशन के साथ साथ कुछ और भी दिया जा रहा है या नहीं। शॉप नंबर 202 उसमें मेंटेन करते हैं। क्या नाम तुम्हारा? महादेव गोली महादेव भाई क्या क्या दे रहे हैं? ये चावल और दाल दे रहे हैं उसका मंगे देगा तो जीरा राया देते हैं नहीं तो नहीं जी खोपरे तेल बाटली भी रखे रहते हैं जी अकस्मात मंगे तो रख देते हैं रखने की परमिशन है क्या डिपार्टमेंट की तरफ से? जब बोलेंगे हमारा ऑर्डर भी है कोऑपरेटिव के हिसाब से कुछ भी रख सकते हैं ऑर्डर है आपके पास? नहीं फूड डिपार्टमेंट में है हमने बोले थे जरा क्या तो वेराइटीज रख सकते हैं क्या बोलो वो हिसाब से रखे डिपार्टमेंट की तरफ से ऑर्डर है उनकी परमिशन के हिसाब से तुम्हें रखते हैं उन्होंने बोला ही तुम हाँ बोलते थे जी ऐसा क्या भी रख ले सकते हैं क्यों बोले तो इधर उधर ऐसा हो नहीं कमीशन कम रहता है जी वो हिसाब में रहने वाले 6 जने इसलिए रखे रहते हैं जबरदस्ती तो नहीं देते तो राशन शॉप में जो है राशन की शॉप कुछ भी नहीं बेच सकते आप? ये किरानी दुकान का जो आइटम है साबुन है चाय पत्ती है तेल है जो आप बेच रहे हैं ये बेच नहीं सकते लेकिन आप कह रहे हैं कि डिपार्टमेंट के लोग आपसे कहें कि बेच सकते हैं। पहले ऑर्डर था जो कोऑपरेटिव पहले था ऑर्डर हाँ वो हिसाब से आज भी हमें बेचेंगे क्या ऑर्डर वो रद्द होके कितने साल हो गए आगे लेकिन अभी तक आप बेच रहे हैं नहीं रख सकते ये गैर कानूनी है वो तो बोल रहा हूँ सर ऐसा तो है पैसे कितने ले रहे हैं? 38 रुपये ये बाकी के सामान के कितने ले रहे हैं? वो 10 रुपये 10 रुपए तो टोटल 100 रुपए ले रहे हैं? नहीं सर हाँ 60 रुपये लेते 60 रुपए लोग कह रहे हैं 100 रुपए ले रहे हैं। नहीं वो खोबरे तेलो दिए तो लिया और क्या क्या देते हैं? और कुछ नहीं खोपरे तेल जीरा राया हल्दी हाँ हल्दी और बस मीठा तेल नहीं और क्या क्या भी आइटम बोलो और नहीं चाहिए तुम ना सामने चाहिए
कितने दिन तक दुकान चालू रखते हैं? 25 दिन चल रहा था। 25 दिन तक। 25 शाम और में कोई भी चालू नहीं आया तो भी ग्राहक उनको फोन लगा के बुला के अनाज देते। कितने कार्ड हैं? 900 चिल्लर हैं जी उसमें। तो सुना आपने, राशन दुकानदार खुद कह रहे हैं फूड अधिकारी के कहने पर करते हैं ये धंधा, यानी मिलजुल के गरीब जनता को लूटा जा रहा है। जरा इस वीडियो को भी देखिए। जब हमने फूड इंस्पेक्टर से बात की तो उनका क्या कहना था। तो राशन शॉप में राशन के अलावा जो एक्स्ट्रा माल बेचते हैं, चाय पत्ती है, इसके अलावा साबुन है, तेल है, हल्दी है, राया है, जीरा है, ये सब बेचते हैं। तो दुकानदारों का कहना है कि वो आपने उन्हें परमिशन दी है, मारू परमिशन जो ಕೊಟ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಸಾಹೇಬರಿಗೆ ಫುಡ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತದಾವ, ಅವ್ರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಅದಾವ, ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಿ? ಇಲ್ಲ ಹಾಗೇನಿಲ್ಲ, ಮಾರಬೇಕಂತ ಕಂಪಲ್ಸರಿ ಅಂತ. ನೀವು ವಿಸಿಟ್ಗೆ ಚೆಕ್ಕಿಂಗ್ ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ, ಅವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಕಂಡು ಬಂದಿಲ್ರಿ ಇದು ರಾಯ ಜೀರಾ ಹಲ್ದಿ ಯಾವ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೇಳಿಲ್ಲ, ನಾವು ಕೊಡಬೇಡ್ರಪ್ಪ ಅಂತಾನೆ ಕೊಡಬೇಡ್ರಿ ಮೌಖಿಕವಾಗಿ ಹೇಳಿರಿ, ನಾವು ಅಫಿಷಿಯಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ. ಮೌಖಿಕವಾಗಿ ಹೇಳಿ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಗಿ ಕೊಡಬೇಡಿ ಅಂತ ಒತ್ತಾಯ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ ಅಂತೀವಿ. ಯಾವಾಗ ಹೇಳಿರಿ ಅದು? ನಾವು ರೌಂಡ್ಸ್ ಹಾಕ್ದಾಗ ಹೇಳ್ತಾನೆ ಇರ್ತೀವಿ. कईयों का कहना यह भी है कि कई लोगों को अनाज ना देकर या इनके बताए हुए वक्त पर ना आने के कारण इनका अनाज व्यापारियों को बेच दिया जाता है, मगर हमें अभी इस बात की पुष्टि नहीं हुई है। जैसे ही होगी हम इनके चेहरे से ये भी नकाब हटाएंगे। डीसी एसबी शट्टनवर जी, देखिए आपके अधिकारी किस तरह जो राशन गरीबों को देने के नाम पर किराना दुकान लगाकर जबरन माल बेचा जाता है और आपके अधिकारी ही इनका साथ देते हैं। क्या आप इन अधिकारियों पर, इन राशन के मालिकों पर कार्रवाई करके जनता को इन राशन माफियाओं से बचाने का प्रयास करेंगे? और जब हमारे रिपोर्टर खुर्शीद आलम ने फूड जॉइंट डायरेक्टर कोडली को मिले तो सुनिए उन्होंने क्या कहा। ಮಾತ್ರ 38 ರೂಪಾಯಿ ಕೊಡೋದು. ಅಕ್ಕಿ ಉಚಿತವಾಗಿ ಅಕ್ಕಿ ಗೋಧಿ ಎಲ್ಲ ಉಚಿತವಾಗಿ ಇರ್ತಾವೆ. ಒಂದು ನಿಮಿಷ, ಅಕ್ಕಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ಬೇಳೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ಇವು ಎರಡೇ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು, ಮತ್ತೆ ಏನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹೌದಾ? ಅಕ್ಕಿನ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬೇಳೆನ 38 ರೂಪಾಯಿ ಕೆಜಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರತಿ ಪಡಿತರ ಚೀಟಿದಾರರು ಕೇವಲ 38 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ ಕೊಡಬೇಕು, ಅದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಪೈಸಾನು ಜಾಸ್ತಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಬೇರೆ ಬೇರೆಯವರು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ, ರಾಷನ್ ಪುಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಕೊಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೇನಾಯ್ತು, ನ್ಯಾಯ ಬೆಲೆ ಅಂಗಡಿಗಳು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸದೃಢವಾಗಲಿ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಇವು ಏನು ನಾವು ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ ಇದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಸರ್ಕಾರ ಹೇಳ್ತು. ಬಟ್ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು, ಅದನ್ನ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು. ನಾವು ಈ ಜಿಲ್ಲಾದೊಳಗೆ ಅದನ್ನು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿಸಿ, ಇನ್ನೂ ಎಲ್ಲರ ಕಂಡು ಬಂತು ಅಂತಂದ್ರೆ ನ್ಯಾಯ ಬೆಲೆ ಅಂಗಡಿ ಐತಿ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಬರೀ ಅಕ್ಕಿ ಮತ್ತು ಬೇಳೆ ಇವೆರಡನ್ನು ಮಾತ್ರ ವಿತರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಉಳಿದದ್ದನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಹೇಳಿದೀವಿ. ಇನ್ನೂ ಹಂಗೆ ಕಂಡು ಬಂತು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ತೆಗಿಸಾಕ್ತೀವಿ. ಇಲ್ಲ, ಹಂಗೆ ಇವತ್ತು ಹಂಗೆ ಅದು ಮಾಡಿಸ್ತೇವೆ. ಒಂದೇನು, ಇದು ನ್ಯಾಯ ಬೆಲೆ ಅಂಗಡಿಯನ್ನು ನಡೆಸಬೇಕು, ಒಂದು ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಡೆಸ್ತೀವಿ ಅಂತಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಬೆಲೆ ಅಂಗಡಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ರೆ ನೀವು ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮತ್ತೆ 70 ರೂಪಾಯಿ ತಗೋತಾರೆ ಅವರು, 80 ರೂಪಾಯಿ ತಗೋತಾರೆ. ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬಂತು ಅಂದ್ರೆ ಇಂತಲ್ಲೇ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ, ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಸಸ್ಪೆಂಡ್. ಈಗ ನಾವು ರಿಯಾಲಿಟಿ ಚೆಕ್ ಮಾಡಾಗಿತ್ತೇವೆ ಸರ್ ಅಂತ, ನಾವು ಶೂಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ನೀವು ಏನು ಆಕ್ಷನ್ ತಗೋತೀರ ಅಂತ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೂ ಏನು ಮುಲಾಜಿಲ್ಲ. ಮತ್ತದು ಮತ್ತೊಂದು ಸರ್ ವಿಷಯ, 3 ದಿವಸ 2 ದಿವಸ ಅಷ್ಟೇ ಚಾಲೂ ಮಾಡಿ ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಅವರು ಅಂಗಡಿ. ಇಲ್ಲ, ದ್ಯಾಟ್ ವಿಲ್ ಎನ್ಶೂರ್. ಹಂಗೇನು ಇತ್ತು ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂತು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಐ ವಿಲ್ ಎನ್ಶೂರ್ ದ್ಯಾಟ್. ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ಹೌದಾ, ಬಟ್ ನಾವು ಎನ್ಶೂರ್ ಮಾಡ್ತೀವಿ. इनके मुताबिक अगर कोई ऐसा करता है तो उसका लाइसेंस रद्द कर दिया जाएगा। सिर्फ और सिर्फ चावल और दाल राशन दुकानदार रख सकते हैं और चावल मुफ्त और दाल की तयशुदा रकम 38 रुपए देनी होगी। कहने वाले फूड डीडी कोडली सर, देखिए आपके सामने हमने इन राशन माफियाओं को बेनकाब किया है और अभी बाकी हैं।
तो देखते हैं आप कितनी ईमानदारी के साथ अपना फर्ज निभाते हैं। इसी तरह हम करते रहेंगे राशन माफियाओं को बेनकाब जब तक ये लोग गरीबों को किसी ना किसी बहाने से लूटना नहीं छोड़ेंगे। अगला एपिसोड में देखिए और राशन माफियाओं का खुलासा।